ठीक आहे. बघा आता आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय दी कमांड लाइन आर्ग्युमेंट. व्हॅल्यू आपण मेन मेथडला पाठवतोय. व्हॅल्यू आपण कुठे पाठवतोय, मेन मेथडला. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वी आर गोइंग टू सी that is nothing but variable length arguments. हे जरा थोडंसं ट्रिकी आहे आणि हे सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे. variable length argument. ठीक आहे. बघा व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंटचा अर्थ आपण बघितला. आर्ग्युमेंट म्हणजे काय, फंक्शनला जर तुम्ही नंबर्स पाठवत असाल, सेंड करत असाल, त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी, आर्ग्युमेंट. ठीक आहे. दोन पाठवले की दोन व्हॅल्यू तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागतात. बघा मी एखादं फंक्शन लिहित आहे, void add ब्रॅकेटमध्ये काय लिहित आहे, इंटिजर a कॉमा इंटिजर b लिहित आहे. ठीक आहे. इंटिजर c इज इक्वल टू a प्लस b लिहिलं जातं. म्हणजे या फंक्शनला तुम्ही किती व्हॅल्यू पास करणार आहे, किती व्हॅल्यू पास करणार, तुम्ही दोन व्हॅल्यू पास करणार. बरोबर. ठीक आहे. नाउ दिस इज द लिमिटेशन ऑफ दॅट फंक्शन. हे काय असेल तुमचं, त्या फंक्शनचं लिमिटेशन राहील. ठीक आहे. आता बघा फंक्शनला आर्ग्युमेंट पास करताना, जेवढे काय तुमचे पॅरामीटर लिस्ट आहे किंवा आर्ग्युमेंटची लिस्ट आहे तेवढेच व्हॅल्यू आपण काय करतो, पास करतो. ठीक आहे. समजा हे फंक्शन तुमच्या एखाद्या क्लासमध्ये देतो आपण, क्लास ABC. याच्यामध्ये आपण फंक्शन दिले void add इंटिजर a इंटिजर b आणि मेन मेथड मध्ये तुम्ही void main. याच्यामध्ये तुम्ही त्या क्लासचा काय ऑब्जेक्ट तयार करणार, abc a इज इक्वल टू न्यू abc आणि फंक्शन कसं कॉल करणार, a डॉट add 1020. इथे किती तुम्ही आर्ग्युमेंट दिले, किती आर्ग्युमेंट दिले, दोन. बरोबर. त्या ठिकाणी दोन आर्ग्युमेंट पास करताय, त्यामुळे फंक्शन डिफाइन करताना तुम्ही किती आर्ग्युमेंट दिले, दोन. नाउ द प्रॉब्लेम इज दॅट समटाइम्स दिस आर्ग्युमेंट लिस्ट इज नॉट फिक्स. काही वेळा ही जी आर्ग्युमेंट लिस्ट असते ती फिक्स राहत नाही. हे कारण तुमची व्हेरिएबल मीन्स व्हॉट, इट मे बी चेंजेबल. काही वेळेस दोन असतील, काही वेळेस 4, 10, 50 काही असू शकतात. त्याला काय म्हणलं जातं, व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. लक्षात राहील. त्या ठिकाणी फक्त दोनच आहेत. मी काय म्हणतोय,
समटाइम्स इट मे बी चेंजेबल, काही वेळेला ते आर्ग्युमेंट तुमचे काय राहतात, फिक्स राहत नाही, लक्षात राहू द्या. आता फॉर एक्झाम्पल तुमचं ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीला लॉग इन करता, ठीक आहे, समजा एखाद्या सॉफ्टवेअरला तुम्ही लॉग इन करताय किंवा कशाला तरी लॉग इन करताय, त्या सॉफ्टवेअरला कधीही लिमिटेशन राहत नाही किती युजरचं लॉग इन पाहिजे. ठीक आहे, एखादं सॉफ्टवेअर तुम्ही समजा XYZ सॉफ्टवेअर यूज करताय, ठीक आहे, त्याचे 1001 कस्टमर्स आहेत किंवा क्लायंट्स आहेत. एका वेळेला 1000 क्लायंट रजिस्टर करतील किंवा चालू करतील, किंवा एका वेळेला 50 क्लायंट चालू करतील, एका वेळेला 100 क्लायंट चालू करतील, ते आकडा फिक्स राहणार आहे का तुमचा? प्रत्येक वेळेस काय राहणार तुमचं कनेक्शन, प्रत्येकासाठी कनेक्शन काय राहतं तुमचं वेगळं राहणार, लक्षात राहील. मग ते काय झालं तुमचं व्हेरिएबल लेंथ अकॉर्डिंग टू द युजर. सेम त्याच पद्धतीनं एखाद्या फंक्शनला व्हॅल्यू पाठवताना जर त्या व्हॅल्यू तुमच्या फिक्स नसतील, जर त्या व्हॅल्यू तुमच्या फिक्स नसतील, then such a function is defined or such a arguments are defined by using variable length argument. त्याला काय म्हणलं जातं, variable length argument. No fixed size of argument. त्या ठिकाणी किती आर्ग्युमेंट वापरताय त्याच्याशी फिक्स साइज नसते. 2, 3, 4, 10, 50, 1000 देयर इज नो लिमिट. त्या ठिकाणी कुठल्याही टाइपचं लिमिट राहत नाही, लक्षात राहील. अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज VAR, VARARGS, परत काय म्हणलं जातं VARARGS. ठीक आहे, त्या ठिकाणी शब्द तुम्हाला बघायला मिळेल, टाकतो तुम्ही व्हॉट इज दॅट शब्द, तुमचं वर्ड. ठीक आहे, नाउ whenever this function or variable length argument it is used in your program, ज्यावेळेस हे तुमच्या प्रोग्राम मध्ये यूज केलं जातं, it is shown by 3 dots. त्या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट द्यावे लागतात, 3 डॉट द्यावे लागतात. These 3 dots or 3 threads it is called as your variable length. त्याला काय म्हणलं जातं variable length. आपण बघा एखादी गोष्ट जर आपल्याला मल्टिपल टाइम दाखवायची असेल तर आपण पुढे डॉट 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 देतो. आता बघा बघा काय लिहितो 1 2 3 4 आणि पुढे कंटिन्यू फोर. त्याचा अर्थ काय होतो कंटिन्यू. तसंच व्हेरिएबल लेंथ मध्ये त्याच्यामध्ये जर एखाद्या फंक्शनला तुम्हाला व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट्स दाखवायचे असतील then it is shown by only 3 dots. बघा ते कसं दाखवलं जातं. इंटिजर a 1 2 3 किती 3 डॉट. तुम्हाला त्या ठिकाणी फक्त 3 डॉट द्यायचे. These 3 dots decide, त्या ठिकाणी काय डिसाइड करतं, this function have the variable length arguments. हे काय असतं तुमच्या ठिकाणी variable length arguments, लक्षात राहील. ठीक आहे, समजलंय का? आता या फंक्शनला कॉल करताना मी या ठिकाणी बघा या फंक्शनला कॉल करताना तुम्हाला या ठिकाणी 2 व्हॅल्यू पाठवले, मी या ठिकाणी 10 व्हॅल्यू पाठवले. 8 10 50 जेवढ्या काय व्हॅल्यू पाठवायचे तेवढ्या व्हॅल्यू पाठवा. ते सगळ्या व्हॅल्यू तुमच्या कुठं पास केल्या जातील, फंक्शनला पास केले जातील, लक्षात राहील. इट इज कॉल्ड एज अ व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट. सेम फंक्शन मी 2 वेळा कॉल करतो, एक डॉट ऍड या ठिकाणी 2 व्हॅल्यू पाठवतोय 10 20. सेम फंक्शन मी अजून एकदा कॉल करतो, ऍड 3 व्हॅल्यू पाठवतो. सेम फंक्शन मी परत एकदा कॉल करतोय, ऍड त्याला एक व्हॅल्यू पाठवतोय. बघा फंक्शनचं नाव एकच आहे, आर्ग्युमेंट लिस्ट 8 2 3 1. प्रत्येक वेळेस आर्ग्युमेंटची लिस्ट काय होते तुमच्या ठिकाणी चेंजिंग व्हॅरी, त्या ठिकाणी काय होते ती व्हॅरी होते, चेंज होते, लक्षात राहील. तरी सुद्धा तुमचं फंक्शन त्या सगळे आर्ग्युमेंट्स ऍक्सेप्ट करतो, काय करतो त्या ठिकाणी ऍक्सेप्ट करतो. ठीक आहे, अँड यू कॅन डिस्प्ले फॉर इंटिजर x
How to write for each version? Colon, and you have to define the variable name. ठीक है? 16 dot out dot print. लक्षात राहील. ठीक आहे? variable length argument चा अर्थ काय होतो? The length of your argument for given function, it is not fixed. It is called as a variable length argument, and it is shown by 3 dots. ठीक है? बघा, for example, बघा कधी सुरुवात झाली ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. Beginning with JDK 5. Beginning with JDK 5. Whatever we are going to define. Java has included a feature that simplifies in creation of method that need to take variable number of arguments. म्हणजे JDK 5 आणि त्याच्या पुढचे वर्जन. JDK 5 आणि त्याच्या पुढचे वर्जन 6, 7, 8, 9 आतापर्यंत या सगळ्या जावाच्या वर्जन मध्ये तुम्हाला व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे? दिस फीचर इज कॉल्ड var args. ठीक आहे? इथे दिलंय काय वर्ड आहे तुमचा तो var args, व्हेरिएबल आर्ग्युमेंट. व्हेरिएबल आर्ग्युमेंट. ठीक आहे? मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज, बघा मेथडला तुम्ही म्हणू शकता variability method, variability method, simply called as a var args method. ठीक है? And इथे तुम्हाला दाखवले बघा, a variable length argument is specified by 3 periods किंवा 3 dots. 3 डॉट फक्त तुम्हाला द्यायचे. ठीक है? फॉर एग्जांपल लिहिले बघा, static void test integer 3 dots आणि त्याला पुढे काय दिले व्हेरिएबलचं नाव. आता v इट इज द आर्ग्युमेंट. हा काय तुमच्या या ठिकाणी आर्ग्युमेंटचं नाव आहे. फक्त त्या v मध्ये नंबर ऑफ व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. नंबर ऑफ व्हॅल्यू काय होणार तुमच्या स्टोअर होणार. ठीक आहे? बघा फॉर एग्जांपल क्लास डिफाइन करूया. क्लास var डेमो. ठीक आहे? पहिल्यांदा आपण मेथड डिफाइन करूया. void add किंवा void display करू आपण. चला void display for integer x colon b. System dot out dot print किंवा डायरेक्ट प्रिंट करा प्लस x. ठीक आहे? बघा आता या फंक्शन मध्ये घेताना आपण इंटिजर 3 डॉट आणि त्याच्या पुढे v लिहिले. मीन्स व्हॉट? फॉर दिस डिस्प्ले फंक्शन you can vary the length of argument or number of argument तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे? now check it how to do this. public static void main string arguments. ठीक है? मेथड से तुम सही कर तैयार करा.
AR is equal to new. ठीक है. Now see, calling this function, आता हे display function कुठल्याने कॉल करणार तुम्ही? ऑब्जेक्ट AR ने कॉल करणार. ठीक आहे. AR ने कॉल करताना AR डॉट डिस्प्ले, समजा मी या ठिकाणी दोन आर्ग्युमेंट देतोय 10 20 किंवा तीन देतोय 30. तीन आर्ग्युमेंट दिले, चेक करा डिस्प्ले होते का नाही ते. आपण जेव्हा कुठले वर्जन यूज करतोय 8, लक्षात राहू द्या. ते 8 आपण यूज करतोय. ठीक आहे. बघा 10 20 आणि 30 तीन दिले, तीन त्यांना प्रिंट केले. जर या ठिकाणी तुम्ही वाढवत असाल ठीक आहे. किती दिले या ठिकाणी? आता 9 आर्ग्युमेंट दिले. किती दिले आपण? 9 आहे. त्याच फंक्शनला ते ऍक्सेप्ट करतात. नाही लक्षात राहील. ठीक आहे. किंवा तुम्हाला 2 वेळा फंक्शन कॉल करायचे, 2 वेळा कॉल करा. समजा मी अजून एकदा फंक्शन कॉल करतोय, त्या ठिकाणी 4 व्हॅल्यू, परत अजून एकदा कॉल करतोय, 2 व्हॅल्यू ठेवतोय. ठीक आहे. परत एकदा कॉल करतोय, 1 व्हॅल्यू ठेवतो. फंक्शन सेमच आहे. फंक्शन तुमचं सेमच आहे. एकदाच लिहिलेलं आहे. फक्त आर्ग्युमेंट पास करताना पहिल्यांदा 9 4 2 1 हे प्रत्येक वेळेस आर्ग्युमेंट काय होते तुमची त्या ठिकाणी चेंज होते. ठीक आहे. चेक करा. हे पहिले 9, त्यानंतर 4, त्यानंतर 2 आणि त्यानंतर लक्षात राहील. ठीक आहे. व्हेरिएबल लेंथ आर्ग्युमेंट तुम्ही फंक्शनला व्हॅल्यू पास करताना त्याची लेंथ व्हेरिएबल ठेवू शकता. लक्षात राहील. आणि ते दाखवण्यासाठी काय वापरणार आहे आपण? 3 पिरियड किंवा 3 डॉट. ठीक आहे. समजले? This is also the most important. Next, see, whatever we have studied this, आतापर्यंत आपण प्रोग्राम मध्ये क्लास कसा डिफाइन करायचा, मेथड कसं डिक्लेअर करायची, तुमचा ऑब्जेक्ट कसा तयार करायचा ते बघितलं. ठीक आहे. नाउ वी आर गोइंग टू सी what is the working of your object is done. ठीक है. And whatever the memory allocated for that object, whatever the memory allocated to that object, what will happen to that memory after the work of your object is completed. एखाद्या ऑब्जेक्टला मेमरी अलोकेट केल्यानंतर, एखाद्या ऑब्जेक्टला मेमरी अलोकेट केल्यानंतर, ठीक आहे, त्या ऑब्जेक्टचं ज्यावेळेस काम पूर्ण होतं त्यावेळेस त्या मेमरीचं काय केलं जातं, तेव्हा मेमरी कुठे जाते. ठीक आहे. बघा, दॅट इज कॉल्ड ॲज अ गार्बेज कलेक्शन. This garbage collection, it is nothing but memory deallocation. याला काय म्हणलं जातं? Memory deallocation. Garbage collection. In C or C++, C आणि C++ मध्ये ज्यावेळेस मेमरी अलोकेशन आणि डीअलोकेशन होतं, ठीक आहे, सी मध्ये आपण एमएलएफ नावाचं फंक्शन यूज केलं मेमरी अलोकेशन साठी. डेटा स्ट्रक्चर मध्ये यूज केलं होतं लिंक्ड लिस्ट मध्ये.
ठीक आहे राईट. आणि ते फ्री करण्यासाठी आपण पी नावाचं फंक्शन यूज केलं, मेमरी अलोकेशन अँड डी अलोकेशन. ठीक आहे. तसंच सी प्लस प्लस मध्ये मेमरी जर अलोकेट करायची असेल तर न्यू यूज केलं जातं, आणि मेमरी जर डी अलोकेट करायची असेल देन डिलीट यूज. या ठिकाणी डिलीट यूज करत होतो. लक्षात राहील. ठीक आहे. बट इन जावा, ज्यावेळेस जावा मध्ये मेमरी अलोकेशन इज डन, इट इज डन बाय युजिंग न्यू. या ठिकाणी काय वापरताय तुम्ही? न्यू. abca is equal to new abc. ठीक है. The new abc means what? Here you are creating an object and you are allocating memory to that object. त्या ऑब्जेक्ट ला तुम्ही काय करताय? मेमरी allocate करताय. लक्षात राहील. ठीक आहे. नाउ दिस न्यू, ज्यावेळेस तुम्ही न्यू वापरताय, न्यू हा तुमचा ऑपरेटर आहे. न्यू काय तुमच्या या ठिकाणी ऑपरेटर आहे. त्या ऑपरेटरचं काय काम आहे? मेमरी अलोकेशन करणे. ऑपरेटरचं काय काम आहे? तुमचं मेमरी अलोकेशन करणे. बट जसं सी प्लस प्लस मध्ये मेमरी अलोकेट न्यू न करत होतो आणि डिलीट करताना काय वापरलं आपण? डिलीट. तसं जावा मध्ये अलोकेशन, मेमरी अलोकेशन करताना न्यू यूज केलं जातं. बट whenever deallocation is done, this deallocation in Java, it is done automatically. It is done automatically. म्हणजे जावा मध्ये मेमरी अलोकेट करताना न्यू वापरतात, पण मेमरी डीअलोकेट करताना कुठल्याही प्रकारचं ऑपरेटर यूज करत नाही. तुमची जे अलोकेट केलेली मेमरी जी आहे ते बाय डिफॉल्ट जावा स्वतःच डीअलोकेट करतं. जावा ते काय करतं? स्वतःच डीअलोकेट करतं. अँड दिस डीअलोकेशन इट इज डन बाय जावा ऑटोमॅटिकली. हे जावा कडून ऑटोमॅटिकली तुमचं डीअलोकेशन केलं जाईल. लक्षात राहील. ठीक आहे. अँड व्हॉट एव्हर द प्रोसेस इज डन, ही जी प्रोसेस आहे मेमरी डीअलोकेशन व्हायची ऑटोमॅटिकली, जावा ऑटोमॅटिकली डीअलोकेट्स द मेमरी. दिस प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज द गार्बेज कलेक्शन. त्याला काय म्हणतात त्या ठिकाणी? गार्बेज कलेक्शन. सिंपल डेफिनेशन आहे. ऑटोमॅटिक डीअलोकेशन ऑफ मेमरी डन बाय जावा. Such a process or this process it is called as a garbage collection. लक्षात राहील. ठीक आहे. Now whenever this memory is deallocated, आता मेमरी डीअलोकेट होताना किंवा मेमरी डिलीट होताना एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये काही ना काहीतरी स्टोअर केलेलं असतं. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी गोष्टी स्टोअर केल्या असतात. आता कलरचा ऑब्जेक्ट असेल तर कलरच्या ऑब्जेक्ट मध्ये कलर स्टोअर केलेला असतो. ठीक आहे. राईट. फाईलचा ऑब्जेक्ट असेल तर त्या फाईलच्या ऑब्जेक्ट मध्ये फाईल बद्दलची इन्फॉर्मेशन स्टोअर असते. मग फाईलचा ऑब्जेक्ट डिलीट करताना, त्या फाईल मध्ये स्टोअर असलेले किंवा त्या ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर असलेली फाईलचे नाव, फाईलचा साईज, फाईलची मॉडिफाईड डेट, तयार झालेली फाईलची डेट, त्या गोष्टी, त्या सपोर्टिंग गोष्टी असतात त्या सुद्धा तुम्हाला डिलीट कराव्या लागतात. ठीक आहे. त्यामुळं त्या गोष्टी डिलीट करण्यासाठी किंवा ऑब्जेक्ट डीअलोकेशन करताना बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी डिलीट करण्यासाठी जावा मध्ये एक मेथड यूज केली जाते. अँड दॅट मेथड इज नथिंग बट फायनलाइज मेथड. कुठली मेथड आहे तुमची ती? फायनलाइज. This method having written back to us, या अशी लिहिली जाते तुमची protected void finalize. Protected void finalize. ठीक आहे. त्या फायनलाइज मध्ये मेथड मध्ये जे काही तुमच्या ऑब्जेक्टला गोष्टी अलोकेट केलेले आहेत, मग काय सांगितलं, फाईलचा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट मध्ये काय राहणार? तुमचे एखाद्या फाईल बद्दलची इन्फॉर्मेशन. तो ऑब्जेक्ट आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिलीट करताना तुम्ही त्या गोष्टी यामध्ये डिफाइन करू शकता. ऑब्जेक्ट तर तुमचा ऑटोमॅटिक डिलीट होणार आहे. ऑब्जेक्ट तुमचा काय होणार आहे? ऑटोमॅटिक डिलीट होणार आहे. ते कोण करणार आहे? तुमचं
गार्बेज कलेक्शन. पण त्या ऑब्जेक्टशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला जर डिस्प्ले करायचं असेल किंवा डिलीट करायचं असेल तर तुम्ही कशामध्ये करू शकता, फायनलाइज मध्ये. जसं कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर दोन कन्सेप्ट होते माहिती आहे का तुम्हाला. कन्स्ट्रक्टर न ऑब्जेक्ट इनिशियलाइज केला जात होता आणि डिस्ट्रक्टर न ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय किंवा डिअलोकेशन. तुम्हाला जे अलोकेशन केले इनिशियलाइज केले ते आपण काढत होतो आणि डिस्ट्रक्ट मध्ये आपण लिहू शकत होतो कुठला ऑब्जेक्ट तुमचा डिस्ट्रॉय झालाय किंवा नाही ते. तसंच फायनलाइज मध्ये तुम्ही जो ऑब्जेक्ट डिलीट होत आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करू शकता. ठीक आहे. अँड दिस मेथड इट इज गिवन बाय द क्लास ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नावाचा जावा मध्ये क्लास आहे, लक्षात राहू द्या. ऑब्जेक्ट नावाचा जावा मध्ये क्लास आहे, त्यामुळे ओ कॅपिटल काढलेला आहे. दिसते का? कॅपिटल. ठीक आहे. ओ काय असेल तुमचा कॅपिटल आहे. ऑब्जेक्ट जावाचा क्लास आहे, लक्षात राहू द्या. ठीक आहे. अँड दिस ऑब्जेक्ट क्लास डिफाइन दिस फायनलाइज मेथड. And this finalized method, it is used to display the information related to deleted object. जो ऑब्जेक्ट तुम्ही डिलीट करताय त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायचं काम तुमच्या फायनलाइज मध्ये केलं जातं. लक्षात राहील. अँड टू कॉल दिस वी आर गोइंग टू यूज दी. बघा मेथड तर तुमची फायनलाइज आहे. मेथडचं नाव काय आहे तुमचं, फायनलाइज. एखादी मेथड जर आपल्याला कॉल करायची असेल एखाद्या ऑब्जेक्ट न, तर आपण काय करतो, ऑब्जेक्टचं नाव आणि मेथडचं नाव लिहितो. बरं. आता फायनलाइज मेथड कुठल्या क्लासची मेथड आहे, ऑब्जेक्ट क्लासचे. ठीक आहे. पण ही मेथड कॉल करताना आपण सिस्टीम क्लास यूज करणार आहोत. सिस्टीम डॉट त्या ठिकाणी मेथड सुद्धा कॉल करताना जीसी. GC stands for garbage collector. GC stands for garbage collector. System.gc. System class ना आपण GC method call करतोय. And whenever you are calling this statement, ज्यावेळेस तुम्ही हे स्टेटमेंट कॉल करता तो हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं त्यावेळेस तुमची कुठली मेथड एक्झिक्यूट करणार आहे, फायनलाइज. ठीक आहे. ऑब्जेक्ट डॉट फायनलाइज असं लिहिलेलं नाही आपण. किंवा ऑब्जेक्टचा ऑब्जेक्ट क्लासचा ऑब्जेक्ट तयार करून फायनलाइज मेथड कॉल केलेली नाही. आपण फायनलाइज मेथड कॉल करताना काय वापरतोय, सिस्टीम डॉट जीसी, वेअर सिस्टीम इट इज अ क्लास अँड जीसी that is nothing but garbage collector. This will call to your method. That method is nothing but finalize method. ठीक आहे. समजले. बघा फॉर एक्झाम्पल काय म्हणते त्या ठिकाणी, सिंटॅक्स येतो, जावाचा क्लास येतो. काही जावाचे क्लास प्रोटेक्टर असतील, प्रायव्हेट असतील, पब्लिक असतील. ठीक आहे. बघा व्हॉट इज मीन बाय द गार्बेज कलेक्शन. काय म्हणताय, सिन्स ऑब्जेक्ट्स आर डायनॅमिकली अलोकेटेड. न्यू वापरताय, ऑब्जेक्टच्या पुढे काय वापरताय तुम्ही, न्यू, म्हणजे डायनॅमिकली मेमरी अलोकेट करताय. ठीक आहे. युजिंग द न्यू ऑपरेटर. You might be wondering how such objects are destroyed and their memory is released for later reallocation. The object कसे डिलीट करायचे आणि त्यांची मेमरी कशी रियूज करायची, त्यांची मेमरी कशी रियूज करायची. ठीक आहे. त्यासाठी काही लँग्वेज मध्ये C++ डायनॅमिकली अलोकेटेड ऑब्जेक्ट मॅन्युअली रिलीज्ड बाय यूज ऑफ डिलीट ऑपरेटर. त्या ठिकाणी काय वापरतो आपण, डिलीट ऑपरेटर यूज करतो. ठीक आहे. जावा टेक्स डिफरंट अप्रोच. इट हँडल्स दी अलोकेशन फॉर यू ऑटोमॅटिकली. शब्द काय वापरलाय त्यांनी, ऑटोमॅटिकली. डी अलोकेशन जावा मध्ये ऑटोमॅटिकली केलं जाईल. ठीक आहे. द टेक्निक दॅट अकम्प्लिश दिस, त्याची डी अलोकेशन ऑटोमॅटिक डी अलोकेशन होतंय, ही जी टेक्निक आहे
this technique it is called as a garbage collection. That's right. Automatic deallocation of object. It is called as a garbage collection. Okay. त्यामध्येच finalize method. Sometimes an object will need to perform action when it gets destroyed. एखादा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होताना काहीतरी ऍक्शन परफॉर्म करावं लागते. ठीक आहे. सच ऍक्शन इट इज गिवन बाय युअर फायनलाइज मेथड. ठीक आहे. and how to write it either त्यांनी syntax दिलेला आहे त्याचा protected void finalize and whatever the finalization you have to done you have to write it into this finalize method. तो तुम्हाला कुठे लिहायचं आहे finalize method च्या आतमध्ये लिहायचं. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे void finalize method आहे object garbage collected. आता मेसेज आहे हा काय तुमचा मेसेज ऑब्जेक्ट डिलीट होताना तुम्हाला काय करायचंय ते कशामध्ये देणार आपण फायनलाइज मध्ये. आपण काय करतोय ऑब्जेक्ट डिलीट होताना काय दिलंय ऑब्जेक्ट गेट ऑब्जेक्ट इज गार्बेज कलेक्टेड अँड टू कॉल दिस मेथड. बघा त्या मेथडला कॉल करण्यासाठी खाली काय लिहिलेलं आहे system.cc. कुठं फायनलाइजचं नाव दिसते का डॉट फायनलाइज. ठीक आहे. this system.cc it will call to your finalize method directly. काय कॉल करेल तुमच्या फायनलाइज मेथडला कॉल करेल. लक्षात राहील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता हा सेम प्रोग्राम किती ऑब्जेक्ट तुमचे तयार केले त्यांनी दोन ऑब्जेक्ट तयार केले S1 आणि S2 दोन्ही नल टू दोघांचे काही काम नाहीये. मग याचा अर्थ काय होतं दोघांचं काहीही काम नाही. असे जे ऑब्जेक्ट आहेत बिनकामाचे दे आर डिलीटेड बाय जावा ऑटोमॅटिकली. ते जावा कडून ऑटोमॅटिकली काय केले जाते तुमचे डिलीट केले जाते. ठीक आहे. बघा चेक करा. सपोज आय एम गोइंग टू क्रिएट अ क्लास garbage demo. ठीक है. बघा ठीक आहे. लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये मी मेन मेथड डिफाइन करतोय पब्लिक स्टॅटिक void main string arguments. ठीक है. Now for this garbage demo suppose I am creating the objects g1 is equal to new garbage demo. 2 3 4 बघा किती ऑब्जेक्ट तयार केला आपण 4 ऑब्जेक्ट तयार करतोय. ठीक आहे. प्रोग्राम एक्झिक्यूट करून चेक करा काय केलंय क्लास लिहिलाय आणि क्लास मध्ये ऑब्जेक्ट तयार केले. त्याच्या व्यतिरिक्त काय लिहिलंय का आपण याच्यामध्ये काय नाही. ठीक आहे. जावा सी garbage demo त्या ऑब्जेक्ट तयार केले त्या ऑब्जेक्टला मेमरी अलोकेट झाली आणि प्रोग्राम मधून बाहेर पडताना मेमरी काय झाली तुमची त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली डीअलोकेट झाली. ऑटोमॅटिकली काय झाली तुमची ती डीअलोकेट. नाउ while deallocating this memory if you want to perform the same action जर तुम्हाला काही ऍक्शन परफॉर्म करायची असेल किंवा डिस्प्ले करताना तुम्हाला मेसेज डिस्प्ले करायचा असेल then this can be given in a method. That method is nothing but finalize method. कुठली मेथड तुमची ती finalize. system.out.print garbage collected.
फायनलाइज मेथड SI का चेक करा FINALIZE finalize and to making a call just you have to write 16.gc that is stands for garbage collector. ठीक है Weaker access specifier package protected that to a public क्या ठीक आहे बघा त्या ठिकाणी तुम्हाला गार्बेज कलेक्टेड म्हणून मेसेज डिस्प्ले केला जाईल लक्षात राहील ठीक आहे तुमची फायनलाइज नावाची मेथड हे फायनलाइज याचा अर्थ काय होतो व्हॉट यू हॅव टू परफॉर्म ऍट लास्ट व्हॉट यू हॅव टू परफॉर्म ऍट लास्ट शेवटी तुम्हाला काय करायचंय मग ऑब्जेक्ट डिलीट करताना तुम्हाला काय करायचंय डिस्प्ले मेसेज डिस्प्ले करायचा मेसेज डिस्प्ले करा ऑब्जेक्ट ला काही इन्फॉर्मेशन स्टोअर असेल ते तुम्हाला डिलीट करायचं असेल तर ते तुम्ही डिलीट करू शकता लक्षात राहील ठीक आहे व्हॉट इज मीन बाय द गार्बेज कलेक्शन इज नथिंग बट ऑटोमॅटिक डीअलोकेशन ऑफ मेमरी ऑफ युअर ऑब्जेक्टला अलोकेट केलेली मेमरी ऑटोमॅटिकली डीअलोकेट करणे दॅट इज कॉल्ड एज अ गार्बेज कलेक्शन ठीक आहे आता हे तुम्हाला ऍक्च्युअली 4 वेळा प्रिंट व्हायला पाहिजे होता पण त्यांना 2च वेळा प्रिंट केलं ऑब्जेक्ट किती आपले 4 ऑब्जेक्ट आहेत 4 वेळा ऑब्जेक्टला 4 वेळा प्रिंट करायला पाहिजे ऍक्च्युअली तो 2 वेळा प्रिंट झालाय ठीक आहे नाव कुठला सिंटॅक्स त्याचा प्रोटेक्टेड व्हाईट फायनलाइज आहे जावा मध्ये सिंटॅक्स आहे प्रोटेक्टेड दिला तर तुम्हाला तो क्लास इनहेरिट होतो प्रोटेक्टेड कधी वापरतो आपण इनहेरिट असेल तर ठीक आहे आता इथं ऑब्जेक्ट क्लास आपण इनहेरिट करतो का आपल्या इथं नाही वी आर गोइंग टू यूज फायनलाइज मेथड डायरेक्टली फ्रॉम युअर ऑब्जेक्ट क्लास त्यामुळे त्याचा ऍक्सेस स्पेसिफायर प्रोटेक्टेडच्या ऐवजी काय दिलं आपण पब्लिक दिलेलं जावा मध्ये सिंटॅक्स हा प्रोटेक्टेड व्हाईट फायनलाइज आहे पण तुम्ही ते यूज करताना पब्लिकली सुद्धा यूज करू शकता तुम्ही पब्लिकली सुद्धा यूज करू शकता ठीक आहे दिस इज अ सिंपल पार्ट नेक्स्ट वन इज ऑब्जेक्ट क्लास जसं आपण जावाचे क्लास स्ट्रिंग क्लास बघितला सिस्टीम क्लास ठीक आहे अजून कुठला क्लास बघितला जावाचा स्कॅनर क्लास एक बघितला बरं तसंच जावा मध्ये ऑब्जेक्ट नावाचा एक क्लास आहे जावा हॅज दी ऑब्जेक्ट क्लास राइट there is one special class that is nothing but object defined by Java. All other classes are subclasses of object. म्हणजे जावा मध्ये सगळ्यात टॉपचा कुठला क्लास असेल तर तुमचा ऑब्जेक्ट क्लास आहे कुठला क्लास आहे तुमचा ऑब्जेक्ट सुपर क्लास फॉर ऑल द क्लासेस इन जावा सुपर क्लास फॉर ऑल द क्लासेस इन जावा इट इज नथिंग बट ऑब्जेक्ट क्लास ठीक आहे म्हणजे ऑब्जेक्ट क्लास मधला मेथड ऑब्जेक्ट क्लास मध्ये एखादे व्हेरिएबल असेल मेथड असेल ते तुम्ही जावाच्या कुठल्याही क्लास मध्ये डायरेक्ट ऍक्सेस करू शकता
लक्षात राहील. ठीक आहे. That is object right? That is object is a super class for all other classes. Super class का अर्थ माहिती आहे ना? Super class कोणाला म्हणतो आपण? त्याच्या प्रॉपर्टीज आपण ऍक्सेस करू शकतो. त्याच्या प्रॉपर्टीज आपण ऍक्सेस करू शकतो. तो क्लास काय झाला तुमचा? सुपर क्लास. त्याचा ऑब्जेक्ट हा जावा मधला काय आहे? सुपर क्लास. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज कुठलाही क्लास ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. Also, since array one is the ठीक आहे. बघा नाव दिस ऑब्जेक्ट क्लास हा काय म्हणतो आपण? सुपर क्लास. म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज त्याच्या मेथड त्या जावा मधल्या कुठल्याही क्लास मध्ये तुम्ही डायरेक्ट ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. सिन्स arrays are implemented as the classes, variables of type object can also refers to an array. जावा मध्ये arrays नावाचा एक क्लास आहे. जावा मध्ये arrays नावाचा क्लास आहे की तुम्हाला आहे आता नेक्स्ट पार्ट तोच असणार आहे. स्ट्रिंग क्लास आणि अरेज क्लास नावाचे दोन क्लासेस आपण स्टडी करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळे तुम्ही ऑब्जेक्ट क्लास यूज करू शकता. त्याच्या काही मेथड्स आहेत. बघा क्लोन मेथड इक्वल फायनलाइज आता आपण बघितली तुमची फायनलाइज. ठीक आहे. त्यानंतर गेट क्लास हॅश कोड नोटिफाय ऑल 1 2 आणि ह्या तिसरी मेथड वेट जे आपल्याला चौथ्या चॅप्टर मध्ये आहे. एक्सेप्शन हँडलिंग अँड ट्रेडिंग हे तो तुमचा चौथा चॅप्टर आहे. ट्रेड आणि एक्सेप्शन हँडलिंग. त्याच्यामध्ये नोटिफाय ऑल आणि वेट नावाची मेथड या तीन मेथड तिथे यूज करणार आहोत आपण. फक्त त्या मेथड कुठल्या क्लासची मेथड तुमच्या या ऑब्जेक्ट क्लासच्या लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो